या मोर्चाच्या काही मागण्या आहेत, मी थोडक्यातच बोलणार आहे। मुख्य मागणी आहे, गेल्या 40 वर्षापासून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे। गोखले साहेबांच्या तेव्हापासून ही चळवळ सुरू आहे। आम्हाला या देशाची सर्वात मोठी न्याय व्यवस्था, त्या न्याय व्यवस्थेने आरक्षण, अनुसूचित जाती या वर्गाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि ते मान्य पण केलेलं आहे। का केलेलं आहे? आम्ही आरक्षण स्वतंत्र का मागतो? कारण 13% आरक्षणामध्ये 59 जाती आहेत, पण फक्त आमच्या मोठ्या भावाने सर्वात मोठा त्याचा हिस्सा खाल्लेला आहे। बाकीच्या भावांना हिस्सा मिळालेला नाही, म्हणून आम्ही आमचं स्वतंत्र आरक्षण मागतोय। आणि स्वतंत्र आरक्षण, उपवर्गीकरण करा हे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी मान्य केलेलं आहे, पण हे महाराष्ट्र सरकार का करत नाही त्याचा जवाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी इथं उतरलेलो आहोत। काल परवाच 8 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं म्हणाले की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण केलं पाहिजे। काही जणांच्या पोटामध्ये पोटफळ उठलं आणि काही बारगळल्यासारखं बोलायला सुरू केले। कशासाठी? तुमचे पोट भरले तर आमचे पोट भरले नाही। गोखले सरांनी फार छान बोलले, आमच्या राजीव निकाळजे साहेबांनी छान बोललेले आहेत या ठिकाणी। तुमचं पोट भरलं, आमचं पोट भरलं नाही, आमचे लेकर आणखी लागले नाहीत। साताऱ्याहून या ठिकाणी सप्तसरिता आलेले आहेत, एकटे प्रोफेसर होऊन त्यांनी भागलेलं नाही। संजू बाबा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लढा देत आहेत। अहो, संजू बाबांनी मोती तलावामध्ये अक्षरशः आरक्षणाच्या माध्यमामध्ये त्यांनी तलावामध्ये जलसमाधी घेतली आहे, घोडी सुद्धा मारली आहे। एवढा बुलंद आवाज या ठिकाणी झालेला आहे। म्हणून आमची संख्या इतकी कमी नाही, आमचे डोके कमी नाही, हे लहुजीचं रक्त आहे। आणि कधी जर उसळले ना, तुम्हाला पडायला भुई सुद्धा कमी पडेल। म्हणून या महाराष्ट्र शासनाला माझा आवाज मी पोहोचतो, या मातंग समाजाला या अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ केलं पाहिजे। अरे आयोग कशाचा आयोग आहे? सत्तेसर आयोगाचे तुम्ही काम केले आहे, तुम्ही आयोगाच्या शिफारशी तुम्ही महाराष्ट्र सरकारला कधी दिलेले आहेत? मग कुठला आयोग कशासाठी स्थापन करताय तुम्ही? पुन्हा कुठलं ते बद्दल समिती, कुठली समिती, कशाची समिती? आमचे आयोग या ठिकाणी पहिलेच पोहोचलेले आहेत स्वतंत्र 8% आरक्षणासाठी। म्हणून मी सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो, बरेचसे या ठिकाणी राजकीय पुढारी आहेत, चांगले भाजपचे काम करणारे या ठिकाणी आमचे सरपंच साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। तुम्ही या तालुक्याच्या आमदारांना तुम्ही सांगा, आम्ही नांदेडमध्ये ठरवलेलं आहे की प्रत्येक खासदाराच्या, प्रत्येक आमदाराच्या आता दारापुढे आंदोलन करायचे, आम्हाला तहसीलच्या पुढे करायचं नाही। म्हणून पुन्हा एकदा एवढा जनसंपर्क मोठा करून मातंग समाजाच्या मागण्यासाठी आपण एकत्र आलात। मी सर्व जाफराबादकरांच्या माझ्या मातंग बंधू भगिनींना मी जय लहुजी करतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो। जय लहुजी।